मंडळी, आज आम्ही चाललो आहे अलिबागला आणि आम्ही सगळे आता रेडी आहोत अलिबागला जायला. तर चला मग आता एक्सप्लोअर करूया आपण अलिबाग. आणि हा ब्लॉग थोडासा लेंदी होईल, तर हा मी पार्ट्समध्ये टाकेन. तर चलो. यंगस्टर रहेगा थोड़ा. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. हॅलो मंडळी, आता आम्ही आलो आहे परफेक्ट त्या लोकेशनवरती आणि हे ते लोकेशन आहे. पोचलो आता, जस्ट खूप उशिराने पोचलो आम्ही. तर तुम्हाला मी थोड्याच वेळाने दाखवते सगळ्याचं. हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे आणि याचबरोबर मी तुम्हाला हे पूर्ण जे बंगलो आहे त्याचं टूर पण करवते. हे सगळं आम्ही सगळी अशी मंडळी आहोत, फॅमिली ट्रिपसाठी आलो आहे आणि आम्ही सगळे इकडे. पार्किंग पण छान आहे इथे. हे ग्रीनरी आहे, स्टॅच्यूज वगैरे आहेत आणि एक असं वेगळं प्लेस करून ठेवले जिथे मुलांनासुद्धा खेळायला वगैरे आहे. आणि आता मी तुम्हाला रूम टूर पण दाखवते. आम्ही 3 रूम्स बुक केले होते, तर सगळ्या रूम्समध्ये वॉशरूमसुद्धा एकदम व्यवस्थित होते, क्लीन होते. सो ही प्रॉपर्टी मला खरंच खूप आवडली. हे खालचंच आहे. आता मी तुम्हाला रूम टूर करवते. स्टेप्स चालू आहे आपण सगळं. आणि खरंच रूम खूप छान होते, क्लीन होते. मेन तर वॉशरूमच क्लीन पाहिजे. तर मी 3 रूम बुक्स केलेलं, तर ते 3ही रूम्सचे तुम्हाला मी टूर करू. आणि हे गच्चीवरून सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. खूप छान असं लोकेशन आहे अलिबागमध्ये. याचंसुद्धा मी लोकेशनचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही इथे जाऊ शकता. त्या नंबरवरती कॉन्टॅक्टसुद्धा करून तुम्ही बुक करू शकता. Welcome everyone to our house. वेलकम एवरीवन. आता होम टूर झाल्यानंतर आम्ही थेट निघालो इथे जेवायला. आम्ही रेस्टॉरंट आहे, हे व्हेज रेस्टॉरंट आहे आणि इथे खूप छान असं जेवण मिळालं आणि अगदी सोयीस्कर असं होतं. आणि त्याहून त्यांची सिटिंग अरेंजमेंटसुद्धा छान होती. व्हेजसाठी हे परफेक्ट रेस्टॉरंट आहे आणि हे जवळ होतं आमच्या लोकेशनपासून अर्ध्या तासावरती. आणि त्यानंतर आम्ही मग बीचवरती गेलो. वासोली बीच हे जवळ होतं. सो इथे हे एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच तुम्ही बघाल तर खूपच छान वाटत होता. अगदी सायलेंट झोन होता हा. तर आणि फॅमिलीसाठी हे खरंच खूप छान होतं. म्हणजे अगदी बघा ना, तुम्ही आता बघाल तर इथे स्वामींची सुद्धा मूर्ती होती. ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे. म्हणजे असं वाटत होतं की आम्ही जणू स्वामींचं दर्शन घेतो आणि तिथेच आम्ही जेवतो आहे. सो हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर ज्यांना व्हेज जेवायचं असेल त्यांनी हे इकडे नक्कीच एकदा व्हिजिट करा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. इथे आम्ही सगळे ऑर्डर करत होतो, तेवढ्यात आम्हाला मग ऑर्डर
हे सर्व पदार्थ मी ऑर्डर केले आणि ऑर्डर इतकी लवकर आली की इथे फास्ट सर्व्हिससुद्धा आहे. ही कोणती आहे भाजी आणि ती पनीर अंगारा. हे जिरा राईस त्यानंतर आम्ही बीचवरती. वसई बीचवरती हो. जवळचं लोकेशन होतं. आणि इथे खूप सारे असे गेम्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण आहेत. इथे सायकल राईड, हॉर्स राईड, कॅमल राईड आणि बाकीचे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत. सो तुम्ही इथे बघतातच आहेत कसे आहेत ते. हे बघा, इथे कॅमल राईड आहे, जेटिंग वगैरे पण आहेत. ते इकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत. खूप सारे स्पोर्ट्स आहेत वासोली बीचवरती, पण आता सध्या क्राऊडेड आहे ड्यू टू वॅकेशन. ही राईड फार छान होती. ते कपल राईडसुद्धा आहे, यावरती तुम्ही करू शकता. आम्ही हे सध्या एकच लोकेशन केलं कारण का आमच्याकडे बीच लवर जास्त आहेत फॅमिलीजमध्ये. सो आणि त्याचबरोबर तुम्ही इतरही लोकेशन्स एक्सपोज करू शकतात जर तुम्हाला खूप वेळ असेल तर. आमची ही 1 डेज होती पिकनिक, सो आम्ही त्या हिशोबानेच आम्ही प्लॅन केलं. हे बघा, ही कपल राईड तुम्ही करू शकतात. खूप मजा येते हे करायला. कॅमल राईडनंतर ही आमची लास्ट राईड होती. त्यानंतर आम्ही रात्री पोपटी केली व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये. आणि आणि इथेच मग मी एंड करते माझा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा.